स्वागत आहे मित्रांनो तुमचं या व्हिडिओ मध्ये. आपण डेटाचं ॲनालिसिस करत असतो आणि आज होती एक्सपायरीचा डेटा कसा दिला होता आणि तशा पद्धतीने काम झालं की नाही झालं ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला कम्प्लिटली सांगितलं होतं की डेटा साईडवेज आहे, मार्केटमध्ये अनवाइंडिंग होणं अपेक्षित आहे. मोठ्या ज्या पोझिशन्स आहे ही याच्यानंतरची जी व्हॉलॅटिलिटी आहे, जेवढी पण ट्रम्पची याची नाटक आहे ती थोडीशी मिनिमाइज होऊ द्या. एक्सपायरीच्या दिवशी त्यांनी बऱ्यापैकी चांगलं मार्केट वरती ठेवून पण एक साईडवेज एका रेंजमध्ये ठेवून 90-80 पॉईंटच्या आसपास होतं आणि नंतर ते खाली सोडलं थोडंसं, पुन्हा ते अशा पद्धतीने साईडवेज प्ले करत होतं. तर मित्रांनो, हे कशाची लक्षणं आहे, हे असं का होतं? तर हे आपल्याला आहे ना डेटा कम्प्लिटली सांगत असतो की उद्या काय करायचं आहे. आम्ही आठवडाभर काय केलंय, म्हणजे बिग प्लेयर्सनी काय केलंय आठवडाभर, आणि आता एक्सपायरी कुठे झाली तर त्यांना जास्त फायदा होईल, अशा पद्धतीचं ते गणित असतं. तर कम्प्लीट ॲज पर डेटा काम झालेलं आहे. ॲज पर डेटा साईडवेज मार्केट राहिलेलं आहे. पॉझिटिव्ह साईडला राहील, 100% पॉझिटिव्ह साईडला. डेटा थोडासा पॉझिटिव्ह आला होता, मार्केट पॉझिटिव्ह साईडला राहण्याचं आणि क्लोज करण्याचं एकदम परफेक्ट काम झालेलं आहे. तर मित्रांनो, एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस आहे. तुम्ही बघू शकत असाल SGX थोडासा पॉझिटिव्ह काम करतोय. SGX पॉझिटिव्ह काम करत असताना डेटा कसा आलाय तो आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळा SGX निफ्टी आपल्याला थोडंसं फसवण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळा मग मार्केट त्या लेवलपासून सस्टेन होत नाही, रिटेलरची निराशा होते. तर मित्रांनो, आता इथे तुम्हाला पॉझिटिव्ह जो दिसतोय SGX, त्याप्रमाणे मार्केट पण बऱ्यापैकी डेटा जो आहे तो अनवाइंड झालेला आहे आणि आता नेट टू नेट ज्या पोझिशन आहेत ना, त्या थोड्याशा न्यूट्रल होताना आपल्याला दिसत आहेत. ओके, तर तुम्ही बघू शकत असाल रिटेलरच्या ज्या पोझिशन्स आहेत नेट टू नेट आता 3 लाखाच्या शिल्लक आहेत. अजूनही थोडेसे रिटेलर आहे पण आता तो निगेटिव्ह जाताना दिसतोय, म्हणजे एवढ्या ज्या लॉंग पोझिशन्स होत्या त्या अनवाइंड करून आता बऱ्याचशा पोझिशन्स आहेत त्या आता त्यांनी कॅरी केलेल्या आहेत. पण आपण जर रिलेटिव्ह चेंजमध्ये बघितलं तर याचा अर्थ निगेटिव्ह होतो. ओके, तर मित्रांनो, FIजनी कसं काम केलंय, FIज अजूनही कॉन्झर्वेटिव्ह आहे. छोट्याशा त्यांच्या डायरेक्शनल शॉर्ट अजूनही आहेत, पण त्या बदल्यात त्यांचे काही इतर इक्विटीमध्ये काही होल्डिंग्ज असतात, तर त्यासाठीचं ते बॅकअप असतं मित्रांनो. तर यांना एवढं सिरियसली घेण्याचं कारण नाही. आपल्यासाठी जे मोठे कार्यकर्ते आहेत, मोठा जो गेम आहे, चेंजिंग प्लेअर आहे, तो प्रो आहे. तर प्रोची डायरेक्शन थोडीशी नॉमिनल पॉझिटिव्ह होताना दिसते. त्या अर्थाने डेटा जो आहे तो पॉझिटिव्ह साईडला काम करणं अपेक्षित आहे उद्याच्या दिवसासाठी. पूर्ण डेटामध्ये काही चेंजेस जे पॉझिटिव्ह दिसत आहेत, पण याचा अर्थ असा नाही आहे की एकदमच डायरेक्शनल शिफ्ट झाली आणि आता ते मार्केट जे खाली खाली पडत होतं ते आता एकदम रॉकेटवरती होण्यासाठी रेडी आहे. तर अजूनही थोडेसे 2 दिवस द्यावे लागतील आपल्याला की ॲक्च्युअल चेंजेस येत आहेत किंवा नाही येते डेटामध्ये. बऱ्याचशा घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. ओके, बरेचसे डील आणि अदर काही गोष्टी, रिझल्ट काही कंपन्यांचे चांगले आलेले आहेत. तर त्या हिशोबाने हे लाँग रनची जी पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे ती बदलणं अपेक्षित आहे. बरेच दिवस झाले सगळे रिटेलर पण टेन्शनमध्ये आहेत, पोर्टफोलिओज खाली आहेत. तर मित्रांनो, मी सुद्धा एक बुल साईडचाच कार्यकर्ता आहे की मार्केटवरती गेल्यानंतरच आनंद होतो, कारण इक्विटीमध्ये जी होल्डिंग आहे ती त्या हिशोबाने आपल्याला लाँग रनमध्ये काम करणं गरजेचं आहे तिने चांगल्या पद्धतीने. तर अजूनही 2 दिवस देऊया, डेटामध्ये कसे चेंजेस येतात, काय येतात, की FIची नियत अजून पुन्हा खराब होते, प्रो अजून काही ॲग्रेसिव्ह शॉर्ट्स घेतो, ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. किंवा इथं काही चेंजेस होऊन 2-2.5 लाखाच्या पॉझिटिव्ह पोझिशन्स त्या ठिकाणी दिसतात. तर असे काही चेंजेस आले, हे रिटेलर थोडेसे फ्लॅट टू निगेटिव्ह झाले, 1-1.5 लाखाच्या पोझिशन इथं कॅरी झाल्या, हे 2-2.5 लाखावर झाले, तर आपण मग लॉंग टर्मसाठीची डायरेक्शन त्या ठिकाणी हे करू आणि एक डायरेक्शनल प्ले करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. तर मित्रांनो, डेटाचा ॲनालिसिसचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत, कशा पद्धतीने तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये तुम्हाला फायदा होतोय, स्ट्रॅटेजीज तुम्ही यूज करताय, डायरेक्शन मी सांगतोय. जर डायरेक्शनच तुम्हाला माहीत असेल तर सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जातात. तर हे सेलर्सला विचारा. सेलर्स ज्यावेळी माझ्याकडून डेटाविषयी माहिती हे करतात किंवा एखाद दिवस व्हिडिओ जरी लेट झाला तर पर्सनल मेसेज करून सांगतात की व्हिडिओ नाही आला सर, व्हिडिओ का नाही पोस्ट केला अजून, कसा आलाय डेटा. तर मित्रांनो, हे फक्त सेलर्सलाच माहिती आहे की डायरेक्शनचं महत्त्व काय आहे. मोठा भूकंप
येणार आहे नाही येणार आहे तो डेटा आपल्याला सांगतो. ओके, तर अशा पद्धतीचा हा डेटा तुम्हाला डेली ट्रेडिंगमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. जेवढं तुम्ही इतर गोष्टी बघाल त्यापेक्षा डेटाला एकदम 70-80% तुम्हाला महत्त्व देणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीचा हा डेटा आहे उद्यासाठीचा. ओके, डेटा जो असतो तो इमॅच्युअर असतो. म्हणजे ह्या ज्या पोझिशन्स आहेत त्यात फार कमी आहेत, म्हणजे तेवढ्या मॅच्युरिटीच्या नाही आहेत. बघा 30-32 लाखाच्या अगेन्स्ट इथे 15-16-17 लाखाच्या पोझिशन्स आहेत. इथेही रिटेलर फक्त 4 लाखाच्या पोझिशन्स कॅरी करून घेऊन जातो. तर अशा वेळी होतं काय, रिटेलरची डायरेक्शन जी असते ती पॉझिटिव्ह असते. तर मग हे मोठे प्लेयर आहेत ना, रिटेलरला अपोज नाही करत आणि मग जी एक डायरेक्शन पकडेल ती चांगल्या पद्धतीने प्ले होताना दिसते. तर ह्याचे जे चेंजेस येतात ते इंट्राडे चेंजेस आपल्याला ऑब्झर्व करणं फार गरजेचं असतं. तर अशा पद्धतीचे चेंजेस आणि हा डेटा हा कंबाईन केल्यानंतर आपल्याला चांगली डायरेक्शन त्या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, चॅनलवर बनून राहा. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल, जवळच्या मित्रांना हे सजेस्ट करा, सगळ्यांपर्यंत चॅनल पोहोचवा. सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. तर थांबूया आजच्या या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो. मला भात खा.